नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अशोक खरात सारख्या बाबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी। भविष्य बघून मंत्रिपद मिळत नाही, अमित शाह त्यांच्याकडे भविष्य बघायला गेले नसतील, आठवलेंचं वक्तव्य। सलग दुसऱ्या दिवशीही अशोक खरातची 7 तास SIT कडून चौकशी। आज तर गोपनीय ठिकाणी झाली चौकशी। त्याच्या फार्म हाऊसवरील 2 कामगार आणि एक पुजारीही होता SITच्या रडारवर। बुलढाण्यातील मेहकरमध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकाची ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना थेट धमकी। कोणीही असू द्या, आमदारालाही ओढून मारू, संदीप तट्टेंचं वादग्रस्त वक्तव्य। लोणावळ्यातील एकविरा देवी मंदिरात होणाऱ्या यात्रेनिमित्त मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस टोल माफी जाहीर। मात्र या सवलतीसाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचं पत्र टोल नाक्यावर दाखवणं आवश्यक। वाढत्या तापमानामुळे श्री तुळजाभवानी मातेस पंख्यानं वारा देण्याच्या सेवेला सुरुवात। दुपारी 1 ते 4 देवीच्या मूर्तीसमोर हातानं पंखा हलवून दिला जातो वारा। मुंबई गोवा महामार्गावर उद्या चक्काजाम। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 700हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांची नोटीस। आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरीमध्ये दूषित दूध प्यायल्यानं 16 जणांचा मृत्यू। स्थानिक डेअरीमधून पुरवण्यात आलेल्या दुधात भेसळ झाल्याची प्राथमिक माहिती। सांगलीत डार्क स्पॉटवर नकली बंदूक घेऊन खुनाची रील्स बनवणाऱ्यांवर पोलिसांची नजर। 7 अल्पवयीन तरुणांसह 13 जणांवर गुन्हा दाखल। माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची घटना समोर। पोलिसांनी वर आणि वधू पक्षातील 8 लोकांवर दाखल केला गुन्हा। भिवंडी कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग। आगीत भंगाराची 2 गोदामं खाक। गावातल्या अज्ञातानं आग लावली असा संशय व्यक्त। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।